नमस्कार मंडळी. जर मी तुम्हाला विचारलं की तुमचा मुख्य धंदा कोणता आणि जोडधंदा कोणता, तर तुमचं उत्तर काय असेल? कदाचित तुमची नोकरी किंवा व्यवसाय. पण गोंदवलेकर महाराज म्हणतात, आपण गल्लत इथेच करतोय. आपण ज्याला आयुष्य समजतोय तो तर फक्त एक जोडधंदा आहे. आज आपण ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या 3 मार्चच्या प्रवचनाचा आशय समजून घेणार आहोत. प्रपंचात राहूनही समाधानी कसं राहावं आणि देवाला कसं विसरायचं नाही, याचं एक सुंदर गणित महाराजांनी आज मांडलं आहे. चला तर मग पाहूयात, प्रपंच नावाच्या कारखान्यात कसं वागावं. प्रपंच हा जोडधंदा आहे. महाराज एक उत्तम उदाहरण देतात. एखाद्या व्यापाऱ्याचं लक्ष जसं त्याच्या मुख्य व्यवसायावर असतं आणि जोडधंद्यात नुकसान झालं तरी तो डगमगत नाही, तसंच आपलं मुख्य लक्ष परमार्थावर असायला हवं. परमार्थ हा मुख्य धंदा आहे, तर प्रपंच हा जोडधंदा आहे. प्रपंचात फायदा झाला काय किंवा तोटा झाला काय, त्याचा परिणाम आपल्या भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नका. भाजी आणि मिठाचं गणित हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. भाजीला जसं मीठ लागतं तसा परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते, पण मीठ जास्त झालं तर भाजी खावत नाही. आपण काय करतो? आपण प्रपंचाचंच मीठ इतकं जास्त टाकतो की जीवनाची चवच निघून जाते. म्हणून प्रपंच करा, पण तो बेतानेच असावा. प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. आपल्या आयुष्यात येणारी संकटं, आजारपण किंवा दुःख म्हणजे दुरुस्तीला आलेली कामं आहेत. तिथे जितक्या अडचणी जास्त तितकी आपल्याला शिकण्याची संधी जास्त. त्यामुळे दुःख आलं की घाबरू नका, तर देवाची संधी आहे असं समजा. महाराज म्हणतात त्याप्रमाणे दिवसाचे 24 तास प्रपंचात गुंतून राहण्यापेक्षा कर्तव्याला चुकू नका, पण त्यात आसक्ती ठेवू नका. आपलं काम मनापासून करा आणि फळ रामावर सोडा. दिवसातून काही वेळ स्वतःच्या मनाला प्रपंचातून काढून देवाकडे लावण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात सांगायचं तर प्रपंचात जरूर राहा, पण प्रपंचाला स्वतःमध्ये राहू देऊ नका. ज्याप्रमाणे आपण एका खिशातले पैसे दुसऱ्या खिशात ठेवतो, तसंच मन प्रपंचातून काढून हळूच नामाकडे वळवा. यातच खरं समाधान आहे. तुम्हाला महाराजांचा हा मिठाचा सिद्धांत कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, नामात राहा. श्रीराम जय राम जय जय राम.